तुकाराम महाराज सांगतात देहाधिक संसार आहे. संसार शब्दाचा अर्थ संसरती संसारा, जो सरतो तो संसार, जो सरत नाही तो परमात्मा. जो अविनाशी आहे तो परमात्मा आहे, जो विनाशी आहे, जो विनाशी आहे तो संसार. फलकटा संसार एक सार भगवंत. फलकट म्हणजे जे वाऱ्याने उडून जाते त्याचं फलकट आहे. अर्थात विचाराच्या पुढे जे टिकत नाही तो संसार आहे. आणि विचार ज्याच्यापुढे हरतो, कमी पडतो, त्याचं नाव परमात्मा आहे. विचार मागुता पावलीने हे कोणाजवळ परमात्म्या. चकितमभि दत्ते श्रुतिरपी. पुष्पकन सांगतो की श्रुती सुद्धा परमात्म्याजवळ चकित होऊन जाते. तिचे सुद्धा पावलं खिजून जातात. बरं एक परमार्थातली गोष्ट सांगतो. संत तुलसीदास, तुलसीदास हे बायकोंना फिरत नाही, रत्नी. तुलसीदासाला रत्नी दिलं पिसं लागलं. कसं लागलं? जसं तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी, ज्या स्वप्ने असं तुलसीदास. ती घरी नसते या काही घरी नसते. काय एक असा योग आला, हा गेला कुठे, तिचा भाऊ आला ती घेऊन गेला. आज संध्याकाळी घेऊन तिचा बघता रे, इकडे पाच तिकडे पाच तिकडे तिचा रामायण सीता शोध घेतला. काय पिसा झाला ना, पिसा काय झाला, पिसा झाला, पिसा झाला. मग आता पुढे पाव पुढे पाव मी म्हणा इकडून गेलो, इकडून या पांडीपाणीने त्या पांडीपाणीने गेला. योगायोग असा पांडीपाणी जाता 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 रस्त्यात भयंकर पाऊस झाला. आणि त्या पावसात नदी दोन्ही थडानं भरून झाली. काय झालं, अंधार पडला. सासरवाडीच्या तीच नदी आहे पण अगोदर लागणार. तिकडे एक मुळं वाचलं. त्याला वाटलं हे नावच त्या मुळ्यावर बसलं काय आणि पलीकडे काढलं. आता असं धरा की गावात जाईपर्यंत 10, 11, 12 झाली. काय झाली सगळे 10, 11, 12 सहसा 12 वाजेपर्यंत खेडेगावात किंवा शहरात लोक घरी राहते. चांगले बोलत होते घरात. आणि त्याच्या सासऱ्याच्या वाड्याला असं एक दार होतं, मोठ्या दाराचे पेक्षा मोठं. आणि तुम्हाला पाहायचं असलं त्या खेडेगावात पांडेबाचे जे घर असायचे जुने तसं दार होते सासऱ्याचं. पांडेबा दार पाहिलं, घर पाहिलं कोणी गावात हे आता आताचे नाही होते. हे कडे पाहिले हे काय झोपड्यात राहतात लाईट काढतात तुझे चहा. आपल्या गावात तू पांडेबाचा काय वाडा होता का नाही? शंकेन विकत घेतला समजा केवढा वाडा होता. तसा साखरे महाराजा सुद्धा बापाचा वाडा तसाच होता. म्हणजे तुम्हाला काय माहिती, मी गेलो त्याच्या घरी काय असं कुठं दार असतं. त्या दारात सरप लावून काढत होता. याला असं वाटतं का आपली बायको किती हुशार आहे, आपल्याला हात देण्या का तुम्ही दूर टाकला. त्या सापाला धरून हा त्या भिंतीवर चढला काय आणि आतवडी मारली. दणका नावा झाला. सगळं कुठले चोराला 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 त्याचा बायको. पण बायको विचारते तुम्ही आले कसे काय, तू जोर सोडला नाही म्हणजे मला आत नाही करता दोर. मग असं झाला त्या काळात बॅटऱ्याचं नव्हतंच म्हणा, पण दिवे घेऊन आली बा कोणता दोरे म्हणून एवढा मोठा सरप खाली पडला. माझा राग आला. माझा एवढा छंद धरला म्हणे, एवढा छंद जर विठोबा धरला असता तर जन्म मरणाच्या परंपरेतून मुक्त झाला असता. बेडा पार होएगा. बेडा म्हणजे बेडा, बेडा म्हणजे चक्कर, चक्कर म्हणजे जन्म आणि मरण हे चक्र. काय पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसार. काय म्हणला किंवा
हात नाही वाटला. त्या बायको टाकून तसाच गेला, तपश्चर्या केली. आणि आज जो ग्रंथ लिहिला संपूर्ण भारतामध्ये तुळशीरामायण म्हणून प्रसिद्ध आहे, ज्ञानेश्वरीपेक्षाही. कारण ज्ञानेश्वरी फक्त महाराष्ट्रातच वाचले जाते. काय पण महाराष्ट्रातला उद्धव ठाकरे सुद्धा काय हनुमान चाळीसा वाचतो की नाही का? हो, म्हणजे पूर्ण भारतात तुळशीरामायण प्रमाणित मानले जाते. हे भुकड महाराज सुद्धा काय, कारण त्या लोकांनी पहिल्यापासूनच संगीतामध्ये तुळशीरामायण सांगायला सुरुवात केली. काय आणि त्याचे जर तुम्हाला नमुना सांगायचा असला, रामायणाच्या सुरुवातीला रामायण सागरचे संगीत नव्हते, पुणी पुणी केटरे हो ते त्यातलंच. अर्थात बायकोच्या छंद लागून त्याला पश्चाताप झाला, वैराग्य प्राप्त झालं, तो महान संत. तेव्हा काय लावी विठ्ठलाचे पिसे किंवा असा जरी छंद जाय तुटोनिया बंध पुढे बोला. मंडळीचे भूत मोठे येता जाता जगते वाटे वा. आणि ज्याला पंढरीच्या भूतानं झडपलं तो शुद्धीवर राहत नाही. काय तुझा संसार संपला समजा, अर्थात जन्म मरणाच्या चक्रात मी सुटला. देवभाव मावळाला सारा अभिमान गेला. संसाराचा अभिमान कोणताच राहिला नाही. आमच्या वडिलांची जिद्द होती. काय ढेका लाडापेक्षा आपले जास्त पैसे मिळतात आणि त्याला जरा दाखवला माझा कारण याला नोकरी लागली ही आपली पिशवी पुढे जाते. पण मी असं केल्यामुळे सगळा अभिमान त्यात ते म्हणले आमची सगळी जिद्द वाया गमावली. पण ही जिद्द जन्ममानाच्या चक्रात घालणारी आहे आणि ही जी जिद्द आहे ही मुक्त करणारी पुढे नाही. काय हे प्रत्येकाच्या वंशाच्या लोकांना अभिमान आहे. पण अभिमानच आहे का म्हणे नरकी घाली अभिमान. काय आम्ही डोळे केळवटे तुला पा ते आमच्या बाबा किसनाड त्याची बायको तिचा बाप पाठवतो. ते मला विहीर लुटून देईल पण ती पाठवत नाही. आता विहीर पाहिजे अजून संगमकुंडाच्या वाड्यात एक मोठी विहीर आहे का? हो तो तिथं राजला त्यात लुटून दिलं पाठवत नाही. यानं जिद्दीनं कोर्टातून आणली ते मेली पण तिच्या बापा हिरणे पाठवली या पण करणे. पुढे नारद मुनी जसा परमात्म्याच्या छंदानं जीवन मुक्त झाला तर नारद मुनी एका बायकोच्या छंदानं पिसा झाला. काय काय म्हणाला मांडव तिथे. एकदा गेला श्रीकृष्णाची गप्पा मारायला. गप्पा मारता म्हणून काय म्हणे तो बायका किती त्याला बायका 16,000 इतके बायका तू काय एक मंदिर टाकू काय म्हणजे सर्व आत्मैव किंवा ब्रह्मैव अभिनम जगत सकलम चिन्मात्र विस्तार दोन्हीचा अर्थ एकच. आत्मैव इदम सर्वम ब्रह्मैव. पुढे अर्थात आदव ब्रह्मा हमस्मी उदिती. अगोदर मी ब्रह्मरूप असं ज्ञान होतं. आदव ब्रह्मा हमस्मी उदिती. अगोदर मी ब्रह्मरूप असं ज्ञान हृदयाला आलं म्हणजे खल्विदम ब्रह्म पश्चात म्हणजे द्रष्टा ब्रह्मरूप असं म्हणतं म्हणजे दृश्य ब्रह्मरूप हे सांगायची म्हणून मी असं म्हणतो. एक सखाराम महाराज होते जयमाळे सखाराम महाराज अर्धवट नाही होते म्हणजे कशावरून आत्मा ब्रह्मरूप हे ज्ञान त्यांना होतं पण जगत ब्रह्मरूप हे ज्ञान त्यांना नव्हतं कारण कोणालाही टाकलं काय एवढा मोठा नाम जो आला कोणाला घेणार आहे पण त्या आपले हात काढत काय अजून म्हणजे मोठा महात्मा होता कारण त्याच्या घरात पण त्याच्या जवळ जायची हिंमत करून ते पाहिजे. एकदा आमच्या शरीराची गंभीर मुक्ताबाई गेली ती अशी टापडली त्या मला पुन्हा ती हिंमत वगैरे त्या महाराजाकडे जायची. याचं नाही अर्धवट ज्ञान
कारण ज्या शास्त्रानं आत्मा ब्रह्मरूप सांगितला त्या शास्त्रानं जनता जनार्दन हेही सांगितले का नाही. सहज कर्मी ती झाली ब्रह्म अर्पण जन नोहे अवघा जनार्दन ऐसे ऐकता निमती साधू जन एका जनार्दने बाणाली निज खुण झाली संध्या संदेह माझा गेला. हे एकनाथ महाराज म्हणते. आता जो पूर्ण ज्ञानी तो आत्मा आणि जगत ब्रह्मरूप असं जातो. म्हणून आदव ब्रह्मावस्थी होती ती अगोदर ब्रह्मरूप असे ज्ञान होते आणि ज्याला एक ज्ञान होते त्याला नंतर खलविदम खरोखर इदम सर्व ब्रह्मैव असा साक्षात्कार. म्हणजे जगत आणि आत्मा हे दोन्ही ब्रह्मरूप आहे असं ज्याला ज्ञान होते तो पूर्ण ज्ञान. तेव्हा कोणाला टापरल्यापेक्षा जगाला प्रेम अर्पावे हे खरं. प्रत्येकावर प्रेम करावं, जगाला प्रेम अर्पावे आणि भोगाविषयी नैराश्यता. त्याच्याबद्दल भोगाविषयी देहभावाविषयी उदासीन आणि जनमित्र होई सकळांचा अशुभ नुबुवादी वाचा हे ध्यान ठेवा. कारण मला असं दिसते की 10वीतले 12वीतले 8वीतले 9वीतले पोरं अशुभ होतात तोंडात. समजायला का नाही. हे काही बरोबर नाही. बोलायचं ठरलं तर बोलावा विठ्ठल, पाहायचं ठरलं तर पाहावा विठ्ठल आणि करायचं ठरलं तर करावा विठ्ठल जीव व्हावं हा तुकाराम महाराजचा आदेश. बोला. अशी बुद्धी प्राप्त झाली. हिचं नाव आहे आत्मौपम्य बुद्धी. हिचं नाव काय आहे? आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यन्ति. जो आत्मौपम्य आपल्या प्रतीतीनं देखे जगती मुक्त. काय त्यांनी समाज म्हणलं काय म्हणतात? आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यन्ति. समम शब्दार्थ समम निर्दोषमी समम ब्रह्म. सम शब्दार्थ काय? ब्रह्मदर्शन तो करतो, तो आत्मदर्शन करतो. काय दुसरं ज्ञान नानास्ति किंचन द्वैत कशाचं चिंतन कर, दुसरं काहीच पाहत नाही. काय म्हणून देवा मावळाला काय दिसायला लागलं? जिकडे पाहिजे तिकडे दिसे पांढरंग वाटे. अर्थात नाही उरला व्यवहार संसार सुफळ झाला. हे संसाराचं फळ आहे. संसाराचं फळ काय आहे? लेकरं बाकरं कुत्रे मांजरं हे नाही. संसाराचं फळ काय आहे? धर्मसार फळ संसारा सगळा. हे तुकाराम महाराजचं म्हणणं आहे. संसाराचं फळ काय आहे? ज्या लोकांना मुलं नाही ते उदास असतात. कारण एवढा संसार केला फळ काही भेटलं नाही. पण ते मूर्ख आहे, त्यांना संसाराचं फळ काय समजत नाही. धर्म संसाराचं फळ आहे, हरिप्राप्ती संसाराचं फळ आहे. म्हणून त्याचा संसार सुफळ झाला. नाही उरला व्यवहार संसार सुफळ झाला. पांडुरंगा नारायणा वासुदेवा बरवा उपकार केला. दुसरी गोष्ट आशा मनसा कृष्णा काम क्रोध हे जीवाची शत्रू. ज्ञानेश्वर महाराज लिहितात हे मृत्यूच्या नगरी मानी जाती निकियापती. म्हणजे मृत्यूच्या संयमिनी नावाच्या नगरात. लक्षात ठेवा, मृत्यूचं गाव कोणतं आहे? संयमिनी. आणि ती जी नदी वाहते तिचं नाव वैतरणी आहे. काय यमपुरीमध्ये जी नदी वाहते तिचं नाव काय आहे? वैतरणी. आणि त्या नगरीचं नाव संयमिनी नगरी. तेव्हा मृत्यूच्या संयमिनी नगरी मानी जाती निकियापुरी. याला फार मोठा मान. जसा प्रतापरावला भारतीय संसदेमध्ये मान आहे. मग तेवढा मान काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आशा मनसा कृष्णा यांना एवढा मान. कारण यमराज जसा जीवाचा वैरी आहे तर हे सुद्धा जीवाचे वैरी आहेत.
आपला मित्र असतो, ध्यानात ठेवा. काय असतो? असतो शत्रूचा शत्रू आपला मित्र. मित्र असतो. म्हणून यमराज यांचा फार सन्मान करतो. कोणाचा? या लोकांचा. तेव्हा कामक्रोध थोर शत्रू तेही टाकून या गेले, विकल्पाती शांती झाली, निसंशय मन झाले. आम ब्रह्मवृत्ती आले, दिव्यांजन भेटले. अंजन म्हणजे काजळी, काजळ गाडी घालून डोळ्यात. अजून घालून कधी घातलं लावतो, कारण काजळ डोळ्यात लावलं म्हणजे डोळ्याची दृष्टी वाढते. आणि त्यातल्या त्या जादूगाराची काजळी असते ना, ती डोळ्यात लावलं म्हणजे पाताळात पण दिसते. काय त्या दिवशी मी गेलो होतो विरासरी गेले, काल नाही बरं आळंदी यात्रेला गेल्यानंतर अवकडे पावता मी होतो, किशोरात बसलो होतो. एक आश्रमात चोरी झाली. हा भारत करतो बदमास नंतर इतके पैसे आले. पहिला घरचा श्रीमंत होता आणि लॉ कॉलेजला शिकण्याकरता म्हणून तो आळंदीला आला. तर लॉ कॉलेज पुण्यामध्ये, आणि पुणे आणि आळंदी 14 किलोमीटरचं अंतर. पण आता असं झालं की आळंदी आणि पुणे दिसतच नाही, का सगळं एकच तुमची गरज काय. नाहीतर पुण्यापासून आळंदीपर्यंत येरवडा, दिघी, चरोली आणि नंतर आळंदी 4 गावं लागतात. पण आता काय झालं, इथून जसं गरजच साडे पहिली आळंदीच्या आळंदी निघलं, सुटून गेलं तर पार शिवाजीनगरपर्यंत गरज. शिवाजीनगर म्हणजे एस टी स्टँड होतं जुन्या काळात. आता तेच आहे म्हणा. काय आता काय झालं, चिंच काय चिंचखेड, पिंपरी, बसरी, दिघी हे सगळे एकच. काय झाले एकच झाले. कोणत्या गावाला कुठे लोणी संपली आणि कुठे लोणी द्यायला लागले, आणि बरोबर सुरू झाले, समजतच नाही. घराजवळ गेलं काय सांगितलं ना, काजळ डोळ्यातली आश्रमात चोरी झाली. चोरी झाली आश्रम. हा म्हणजे काय ते बाळगून पैसा नाही दिले कॉलेजला जाण्याकरता. आता पुन्हा आळंदी झाले म्हणतात लोक, आणि कुठेतरी राहिले तरी अशीच पद्धत. गैम कोण कुठे राहतो, रुपीनगर कुठे, निगडीतून पुण्याचं अंतर किती आहे, 30-40 किलोमीटर. हा कुठे राहतो, गव्हाण्या, चाकणला. इकडे आला कुठे राहतो, काय सांगते, पुण्यात राहतो. पुण्याचं चाकणचं अंतर किती आहे, 30-40 किलोमीटर. कारण हे निगडी इकडे आहे आणि चाकण इकडे आहे. काय कुठे राहिलं तर तेवढा खर्च येतो. योगी कुठे राहते, शिवाजीनगर. शिवाजीनगर नाही की राहते समजा हेरचं गाव आहे ना ते रामेश्वर भट्टाचं गाव, वाघोलीच्या कोपऱ्यावर राहते. कारण हे काळवाल्याचं घर तिकडे येरवडा पाहिजे. एक आली होती, मी तिथे गेलो होतो, तो होता ना ठिकाणी माहीत गेली ती. मी तिला म्हणलं बा यावेळी असं रात्री एकटी पुढे गेलं बरोबर नाही, यायचे म्हणून तुझी बहुतेक राहते वाघोलीत राहिली. जा असं झाली चोरी झाल्यानंतर मग काय केलं की महाराज एक पोरगी म्हणा तिचे यायला काजळ जादूगाराला, त्यात सगळे चोर दिसले ती. अर्थात जे वेळी दृष्टीशी आजीला भेटे तेवेळी दृष्टीशी फाटाफुटी, मग वस्तू ज्यात प्रगटे. म्हणजे काजळी लावली
म्हणजे पाताळात असं धन दिसत असते. पण ते कोणाला नाही बरं, ते पायाळाला लावत असतात. पायाळाच्या गुणी पडले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले, हे तुकाराम महाराज बघा. मग जो पायाळ आहे, पाया समजते का त्याच्या म्हणतात तर काय, जन्म पाया पण जो पायाकडून जन्माला येतो तो पायाळ असते, म्हणजे डोक्याकडून जन्माला येतो तो डोकं असते. त्याला पाताळ दिसतो. तसं हे म्हणतात, काय म्हणतात, दिव्यांजन भेटेल. दिव्यांजन, अंजन म्हणजे काजळ, दिव्य काजळ मला भेटले की त्या काजळाच्या युगाने जिकडे पाहिजे तिकडे से पांडुरंग वाटेला, मग सगळीकडे मला पांडुरंग दिसायला लागला. पुढे पुढे आता सांगतात, आता काय झालं, आम ब्रह्मवृत्ती आली, दिव्यांजन भेटली, मी ब्रह्मरूप आहे. हे माझ्या गुरुनं माझ्या डोळ्यात कृष्णांजन घातली डोळा, हे कृष्णांजन काय, हे डोळा म्हणजे जिकडे तिकडे कृष्ण दिसायला लागला, जिकडे पाव तिकडे परमात्माच आहे. आम ब्रह्मास्मृती खाली ब्रह्म पश्चात. आणि आता तुम्हाला सांगतो, एकदा माणसाची परिस्थिती सुधारली तिला कधी मागच्या आठवड्यात आपण कसे नाही दुःख सांगू, या रामकृष्ण बोराडेला खायची सेवा, पण भिका बोराडे आमच्याकडे आल्यामुळं जे लोक त्याला म्हणत होते महाराजांना लागला ते फजित पावले. मी मार्गाला देणार म्हणे, माझं बरं झालं. नाहीतर रामकृष्ण बोराडे दारू द्यायचा आणि गप्पा मारत मला खाली बसून बाजू माझं म्हणून आजच तसं भांड अर्थात कृष्णांजन घातले डोळा. श्रीकृष्णाचं ज्ञानांजन घातले असल्या कारणानं त्याला काय दिसते, जिकडे तिकडे पांढरं उभा ठेला असं. आणि मागच्या गोष्टी आठवता, मागुता बहुता जन्मी बहु शिरोनिया गेलो, यमधर्मी कुंभी पाकी थोडं दुखे आकरण गेलो, दाई दिशा वय वाटे पा ओळणी तुझी कृपा निज बोधा पावलो, नारायणा वासुदेवा सर्वा उपकार केला. आता काय झालं, पूर्ववृत्ती तो राहिले, पूर्वीचं दारिद्र्य आता आमचं राहिलं नाही. ओळणी तुझी कृपा निज बोधा पावलो. आता तुला सांगू, आता तुझी या कृपा बळी मज केले गुरुवरी. एक ध्यान ठेव, अगोदर हरिकृपा नंतर गुरुकृपा. पहिल्याने चपराशाचे आशीर्वाद लागतात, नंतर साहेबाची कृपा भेटते. कारण चपराशी प्रसन्न झाल्या विना तो साहेबांनी जाऊन देऊ. चपराशी म्हणजे हरिकृपा. तेव्हा हरिभजन सगळ्यांनी करावं. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर, विनोदी, दृष्टीचे या सगळ्याचे विनंती, या सगळ्यांना ते विनंती करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, जाणले भक्ता भवक्षण जगन प्रमाण अभिनसे. तेव्हा तुम्ही असं करा, सगळेजण गाते म्हणजे भजन म्हणणारे, श्रोते म्हणजे ऐकणारे, पाहते म्हणजे ज्ञानी लोक, चतुर व्यवहारात हुशार असणारे, विनोदी म्हणजे हास्यविनोद करणारे, या आणि स्वभावी पूर्ण ज्ञाती जे ज्ञानी पूर्ण अवस्थेला प्राप्त करत त्यांनी सुद्धा त्यांना आमची विनंती काय करा विठ्ठल स्मरण. तुम्ही पांडुरंगाचं भजन करा, त्यावेळी समाजाचं तुमचं कल्याण का नाही. तेव्हा पांडुरंगाच्या कृपेनं आम्हाला आमच्या गुरुची भेट झाली. कारण ऐसे कर्मे साम्य दशा होई तिथे का विदेशा, ते तर श्री गुरु आपैसा भेटेचे का. कारण हरी कृपा झाल्या विना गुरुची भेटे होत नाही. आणि झाली तरी हा गुरु आहे अशी भावना काय कसं आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की भावना सगळ्यात महत्त्वाची. असं दिसतं इतिहासात, काही लोकांचा गुरु त्याची बायको होती, काही लोकांचा गुरु त्याचा भाऊ होता, काही लोकांचा गुरु त्याचा नोकर होता. पण या लोकांबद्दल गुरुत्वाची भावना निर्माण होणं फार कमी आहे. भाऊ आपला गुरु आहे असं पण समजेल काय, समजेल काय.
पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या भावाला म्हणजे तिनं सगळं करू शकतो. बायको बुडी पण म्हणून काय, पण तुळशीदासाने आपल्या बायकोला घेऊन केलं. काही लोकांचे मैदार गुरु आहेत. अर्थात संत भेटले तरी संतावर संतत्व बुद्धी होणे हे महान पुण्याचं लक्षण. तेव्हा हरिकृपेचं लक्षण आहे. तेव्हा डावी येणे त्या निमज नियतत्व ब्रह्म खरे. तेव्हा माझ्या गुरुनी मला जगाचं परमतत्व असणारा परमात्मा दाखव. आणि काय झालं, शांती निर्माण झाली, शरीरात असणारी वखवख स्पष्ट झाली, हाव आशा मनसा तृष्ण्या सगळ्या समाप्त झाल्या. म्हणून आम्ही असं लिहितो, भगवान मानते निज बोले वावरे, भगवंता वासु नारायणा वासुदेवा परवा उपकार केला, नाही उरला व्यवहार संसार सुफळ झाला, नारायणा वासुदेवा परवा उपकार केला. 13 मिनिटं. पुंडलिक वरदान